काय वाटतं वैयक्तिक कारण तुम्ही दिलं सांगितलं आलेलं नाही, बरेच वर्ष जिल्हा प्रमुख म्हणून काम केलेलं आहे. आता मला असं वाटतं की मी दिलाय राजीनामा, तर त्याच्यावरती उद्या मी पण तुम्हाला मॅडम स्पष्टीकरण देईन. एका शाखा प्रमुखासाठी अशा प्रकारचं पाऊल उचललं जातं अशी माहिती समोर आली, काय सांगा? मला असं वाटतं ज्या प्रभागाचं पालकत्व तुम्ही स्वीकारता त्यावेळी पाल्यांच्या मागे जर तुम्ही ठामपणे उभं राहू शकत असाल तरच ते खरे पालक असतील. आणि माझी भूमिका मी स्पष्ट केलेली आहे आणि ज्यावेळी मला त्या गोष्टीवर चर्चा करायची असेल त्यावेळी मग बोलेल त्या काय विषयावर. वाटतं निवडणुकीला जवळ आलेल्या आहेत आणि त्यातच तुमचा राजीनामा, त्यामुळे पक्षाला मोठा फटका बसू शकतो. पाहायला गेलं तर स्थानिकच नगरसेवक हवा अशी जी मागणी शाखा प्रमुखांनी केलेली आहे ती मागणी कुठं अयोग्य का योग्य आहे? स्थानिक नगरसेवक मागणं ही भूमिका अयोग्य असं मी म्हणणार नाही आणि त्याच्यावरती पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. माझी आणि मुख्य नेत्यांची चर्चा झाल्यावरती या विषयावरती मी सविस्तर तुमच्याशी अनेक बोलेन. साहेबांना भेटलेलं का किंवा साहेबांना काय मेसेज पाठवलेला आहे? मी आता साहेबांशी बोलले आणि साहेब मला वेळ देत आहेत आणि मी साहेबांशी बोलेल आणि त्याच वेळी तुमच्याशी मी या विषयावरती चर्चा अनेक करू जण शकते. इच्छुक आहे. पाहायला गेलं तर तिकडचा चेहरा बदलून दुसरा चेहरा दिला तर नक्कीच कुठेतरी फायदा देखील होईल असं त्यांचं म्हणणं आहे. शाखा प्रमुखांचं त्यांच्यावरती देखील हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे त्यानंतर तुम्ही देखील त्या संदर्भातला राजीनामा देतो. मला असं वाटतं की बघा, इच्छा व्यक्त करणं हा गुन्हा नाही. प्रभागातल्या कार्यकर्ता जेव्हा काम करत असतो तर त्याची पण मानसिकता असते की आम्हाला पण उमेदवारी मिळावी. द्यायचं की नाही हा शेवटी पक्षश्रेष्ठींचा निर्णय असतो आणि त्या निर्णयावरती पक्षश्रेष्ठी तिकीट देत असतात आणि ह्या विषयावरती पक्षश्रेष्ठीच तुम्हाला उत्तर देतील. आणि माझी भूमिका कार्यकर्त्यांना व्यक्त केली तर ती कुठे चुकीची नाही. पण शिवसेनेमध्ये शिस्त मानली जाते, त्यामुळे कुठेतरी अशा प्रकारचं भावनिक त्यांनी पत्र देणं तुम्हाला दिलं, नरेश मस्केंना देखील त्यांनी दिलं. कुठेतरी नवीन नगरसेवक या नवीन चेहरा पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे कुठेतरी डावळलं जातं. नाही, असं नाही. मला असं वाटतं की मी तुम्हाला जसं सांगितलं की कार्यकर्त्याची प्रत्येकाची भावना आहे की त्याने इलेक्शन लढवली पाहिजे. कारण 2022ला बॉडी डिझॉल्व्ह झाल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रभागात काम केलेलं आहे. कोविडचा काळ असेल, सगळ्यांनी बघितलेला आहे आणि म्हणून प्रत्येकाची इच्छा असते की आम्हाला पण नव्यांना संधी द्यावी म्हणून. ते तुम्हाला मी सांगितलं ना की इच्छा व्यक्त करणं हा गुन्हा नाही आणि देणं न देणं हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे. ते ज्यावेळी त्याच्यावरती निर्णय घेतील त्यावेळी कार्यकर्ता म्हणून त्या कामात सहभाग घेणं हा आमचा सगळ्यांचं काम आहे. पण त्याच्यावरती आता मी काय रिएक्शन देणार नाही. उद्या मी पक्षश्रेष्ठींशी बोलल्यावरती तुम्हाला उत्तर देईन. शिवसेना म्हटलं तर पहिलं तर 80% जे समाजकारण 20% राजकारण करते, कुठेतरी या ठिकाणी राजकारण पुन्हा आता वाढलं. मला असं वाटतं ह्याला राजकारण म्हणता येणार नाही. ही घरातली भांडणं आहेत किंवा घरात तुम्हाला माहिती आहे की ह्या धुसफूस होत असतात आणि ते आमचं घरातलं वातावरण आहे आणि ते घरातले ज्यावेळी ह्याच्यावरती सगळ्या गोष्टीवर तोडगा काढतील आणि त्यानंतरच मी ह्याच्यावर स्पष्टपणे तुमच्याशी बोलेन. प्रत्यक्षपणे भूषण भोयर यांचं नाव न घेता शाखा प्रमुखांनी पत्र दिले. तसेच या ठिकाणी जे आहेत ते मधुकर पावशे त्यांचं नाव न घेता पत्र तुम्हाला दिलं. का वाटतं येणार काळात चेहरे बदलतील का आणि नाही बदलले तर पुढची भूमिका तुमची काय असणार आहे नगरसेवकांची? तुम्हाला तेच सांगितलं ना, उद्या मी बोलल्यानंतरच स्पष्ट करेल की ह्याच्यावरती पुढे काय होणार आहे म्हणून. आता तर मी त्याच्यावरती तुमच्याशी सविस्तर चर्चा करू शकत नाही आणि माझं प्रत्येकाला माहिती की मला स्पष्ट बोलायला आवडेल. तर आता राखून बोलण्यापेक्षा मी उद्या स्पष्टच तुमच्याशी बोलेल. फोन या कार्यकर्त्याचे फोन याला सुरुवात झालेली असं कळतं. बघू आता पुढे काय होते. नाही, मी नाराज, माझ्या चेहऱ्यावरती तुम्हाला नाराजी दिसते का? मी पक्षाची कार्यकर्ता आहे. बघा, पद गेलं किंवा जिल्हा प्रमुख पद काढलं म्हणून मीनाक्षी शिंदे संपत नाही. मीनाक्षी शिंदे आहे तिथेच राहणार आहे. पण ठीक आहे, मला वाटलं माझ्या कार्यकर्त्याच्या मागे ठामपणे भूमिका मांडणं पालक म्हणून ती मी मांडलेली आहे. आता पुढे वरिष्ठ ठरवतील काय करायचं. जिम्मेदारी मोठी असणार आहे. पाहायला गेलं तर अनेक मोठ्या नगरसेवकांना, इच्छुक नगरसेवकांना काय वाटतं खंदे समर्थक शिंदेच्या सेनेचे मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत. ते आता मी त्याच्यावर काय बोलणार तर मी उद्याच तुम्हाला त्याच्यावरती उत्तर देऊ शकतो. नक्की नाराजी नाही. काय वाटतं येणार बदल झाला पाहिजे, कुठंतरी बदल झाला पाहिजे का? कार्यकर्त्यांची भावना आहे. तुम्हाला सांगितले की हे वरिष्ठांनी आता ठरवलं पाहिजे की वर्षानुवर्ष म्हणजे आता स्थानिकांची मागणी होते तर त्याच्यावरती आता निर्णय वरिष्ठ घेणार आहेत आणि त्याच्यावरती मी तुम्हाला जसं सांगितलं की मी उद्याच बोलेल. मी उद्या बोलेल. मी ठरवलेलं. अजून मी फॉर्म पण नाही आणलेलं. तुम्ही माझं नाव पण बघितलं नसेल अजून. ते बघेल आता मी काय करतो. 50% महिला आरक्षण दिलंय, कुठेतरी महिलांचं ऐकलं जाईल का पक्षामध्ये? कुठेतरी पक्षामध्ये महिलांचं ऐकलं जातं. ह्याचं उत्तम उदाहरण मी आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं एवढं वर्ष मी राजकारणात सक्रिय सहभाग माझा दिसतोय. ते ऐकतायत म्हणूनच सक्रिय सहभाग माझा आहे. येणारा महापौर कसा असणार आहे माहितीचा त्या संदर्भात काय घोडदौड ते आता तुम्हाला मी तेच सांगितलं ना, आता मी तुम्हाला काय सांगू शकत नाही. आता पुढे बघू काय होईल. मस्के साहेबांचा काय फोन बिल मॅडम? नाही, मी अजून कोणाचे फोन बघितलेले नाही. मी अजून कोणाचा काय फोन बघितला नाही कारण माझे कार्यक्रमच चालू आहे आणि कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे मी अजून फोन हातातच घेतलेला नाही. फोन